नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रातील नदी प्रणाली हा जो काही घटक आहे तो अभ्यासणार आहोत. त्याचं रिव्हिजन या ठिकाणी करणार आहोत. महाराष्ट्रातील तुम्ही कोणती एक्झाम देत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेमध्ये हे लेक्चर काय असणार आहे, महत्त्वाचं असणार आहे, IMP असणार आहे. तसेच या लेक्चर जर तुम्हाला PDF हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल जे आहे त्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. तिथून तुम्ही काय करू शकता, आपलं हे जे काही वसुंधरा अकॅडमीचं चॅनल आहे ते जॉईन करा. तिथून तुम्हाला ही PDF मिळून जाणार आहे. ठीक आहे. तर सुरुवात करूयात लेक्चरला. महाराष्ट्रातील नदी प्रणालीचा आपण अभ्यास करतो. महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत, त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये सातपुडा पर्वत जो आहे, ह्या जो काही टेकड्या आहेत ह्या प्रमुख जलविभाजक आहेत, लक्षात ठेवा. आता प्रमुख जलविभाजक म्हणजे काय तर लक्षात ठेवा, सह्याद्री पर्वत रांगेमुळे काय झालेलं आहे तर महाराष्ट्रामध्ये पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या या ठिकाणी तयार झालेत. तसेच सातपुडा पर्वतरांग जी आहे ती सुद्धा काही प्रमाणामध्ये काय आहे तर एक जलविभाजक आहे आणि त्यानुसार दक्षिण वाहिनी नद्या ज्या आहेत त्या सातपुडा पर्वतातून उगम पाहून काही दक्षिण वाहिनी नद्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत आणि काही प्रमाणामध्ये सातपुडा पर्वत रांगेतील टेकड्या प्रमुख जलविभाजक आहेत. तर काही अशा सुद्धा टेकड्या आहेत की ज्या दुय्यम जलविभाजक आहेत. मग दुय्यम जलविभाजकामध्ये कोण येतं? सातमाळा अजिंठा डोंगररांग, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आणि शंभू महादेव डोंगररांग ह्या ज्या काही डोंगररांगा आहेत या दुय्यम जलविभाजक आहेत. कारण सह्याद्री पर्वतातून उगम पावणाऱ्या मुख्य नद्यांना या डोंगरावरून वाहणाऱ्या उपनद्या येऊन मिळतात आणि महाराष्ट्रात सह्याद्री जलविभाजकामुळे नद्यांचे दोन विभाग होतात, पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी नद्या. ठीक आहे. आणि महाराष्ट्राच्या पूर्व भागात काही दक्षिण वाहिनी नद्या सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतात. मग एक एक करून काय करूयात आपण, हे जे काही प्रवाह निर्माण झालेत म्हणजेच पूर्व वाहिनी नदी असेल, पश्चिम वाहिनी नदी असेल किंवा दक्षिण वाहिनी नदी असेल, ह्या वाहिन्या ज्या आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासायचं आहे. मग पूर्ववाहिनी नद्या कोणत्या आहेत? बघा इकडे या सह्याद्री वगैरे या पर्वतरांगांतून उगम पाहून ते काय करतात, पूर्वेकडे म्हणजे बंगालचा जो काही समुद्र किनारा आहे त्या बंगालच्या समुद्र किनाऱ्याकडे ते वाहताना आपल्याला पाहायला मिळतात. तो भाग लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये गोदावरी आहे, कृष्णा आहे, भीमा आहे. तसेच पश्चिम वाहिनीमध्ये जर आपण बघितलं कोकणातील सर्व नद्या येतात, लक्षात ठेवा. त्यानंतर तापी आहे, नर्मदा नदी ह्या पूर्ववाहिनी नद्या आहेत. दक्षिण वाहिनी नदीच्या बाबतीत दोन नद्या लक्षात ठेवा, एक आहे वर्धा आणि दुसरी वैनगंगा. ओके. मग एक एक करून आपण हे सगळ्या नद्या इथं कव्हर करणार आहोत. सुरुवातीला घेऊयात आपण गोदावरी नदी. याच गोदावरी नदीला आपण काय म्हणून ओळखतो? दक्षिण गंगा म्हणून सुद्धा ओळखतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. उत्तर गंगा आपल्याला माहिती आहे, मात्र दक्षिण गंगा म्हणून कोणाला ओळखलं जातं? गोदावरी नदीला ओळखलं जातं. तर या गोदावरी नदीचा उगम नेमका कोणत्या ठिकाणी होतो तर त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वतावर या गोदावरी नदीचा उगम होतो. यावर तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेत. आता या नदीची लांबी जर आपण बघितली मित्रांनो तर ही लांबी किती आहे तर लांबी आहे 1450. आता मी 1450 का म्हणतोय? कारण लक्षात घ्या, आयोगाने ज्या वेळेस आपल्याला परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारलेला होता त्यावेळेस आयोगानेच काय केलेलं आहे, 1450 असं उत्तर जे आहे ते इथं दिलेलं आहे. ओके. आयोगाने उत्तर काय दिले मित्रांनो? 1450 इतकं उत्तर दिलंय. मात्र या नदीची जर आपण लांबी बघितली तर ती किती आहे? 1465 इतकी लांबी आहे. 1465 किलोमीटर इतकी लांबी आहे. हा मुद्दा इथं लक्षात ठेवा. मात्र आयोगाने काय केलं, एकदा आपल्याला 1450 हे उत्तर त्या ठिकाणी दिले. आता मग ही जी काही 1465 किलोमीटर लांबीची नदी आहे ही एकूण लांबी आहे, लक्षात ठेवा, गोदावरीची. मात्र महाराष्ट्रामध्ये किती? 668 किलोमीटर इतका प्रवाह तिचा आपल्याला पाहायला मिळतो आणि महाराष्ट्राचं जवळपास 49% क्षेत्र या गोदावरी नदी खोऱ्यानं काय केलं आहे? व्यापलेलं आहे. आणि भारताच्या बाबतीत जर आपण बघितलं तर भारताचं एकूण 10% नदी खोरं जे आहे ते गोदावरीने त्या ठिकाणी व्यापलेलं आहे. हा भाग लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे जाऊयात. पुढे बघा, गोदावरी नदी आणि तिचे जे काही उपनद्या आहेत त्यांच्याबद्दल काही विशेष महत्त्वाचे जे काही पॉईंट आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात. आता गोदावरी नदीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर सह्याद्री उगम पाहून पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या नद्यांना आपण पूर्ववाहिनी नद्या असं त्या ठिकाणी म्हटलेलं होतं. आणि मग या गोदावरी नदीच्या खूप साऱ्या काय आहेत? उपनद्या आहेत, ज्या की अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला याच्यावर प्रश्न जो आहे तो विचारला जातो. आता गोदावरी नदीच्या जर आपण बघितलं तर इकडे उजव्या तीराकडून येऊन मिळणाऱ्या आणि डाव्या तीराने येऊन मिळणाऱ्या अशा दोन भागामध्ये याचं काय केलं जातं? वर्गीकरण केलं जातं. आता उजव्या बाजूने म्हणजेच काय? दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या. ओके. म्हणजे दक्षिणेकडून येऊन गोदावरी नदीला मिळणाऱ्या नद्यांमध्ये दारणा, प्रवरा, मुळा आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं दुधना नदी आहे, सिंदफणा आहे, मांजरा आहे, कुंडलिका आहे. ह्या सारख्या ज्या काही नद्या आहेत ह्या नद्या काय करतात? दक्षिणेकडून येऊन, ओके, म्हणजेच उजव्या हाताने येऊन ते काय करतात?
तर लक्षात ठेवा गोदावरी नदीला येऊन मिळतात. त्यानंतर काही अशा नद्या आहेत ज्या उत्तरेकडे येऊन म्हणजेच डाव्या तीराने येऊन गोदावरीला मिळतात. त्याच्यामध्ये शिवना नदी आहे, कादवा आहे, गिरणा आहे, दक्षिण पूर्णा आहे आणि प्राणहिता आहे. आता ह्या काय आहेत? गोदावरीच्या उपनद्या आहेत. आता या सगळ्या उपनद्यांवर प्रश्न येतील का? तर नाही. काही प्रमुख अशा उपनद्या आहेत ज्यावर तुम्हाला 100% प्रश्न परीक्षेमध्ये पाहायला मिळतो. आता त्याच्यापैकी एक आहे बघा दक्षिण पूर्णा नदी. कोणती आहे? दक्षिण पूर्णा नदी आहे. ही दक्षिण पूर्णा नदी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता हिचा उगम अजिंठा डोंगर रांगेमध्ये होतो. दक्षिण पूर्णा नदीचा उगम कुठे होतो? अजिंठा डोंगर रांगेमध्ये होतो. आणि मग त्याचबरोबर या दक्षिण पूर्णा नदीचा या गोदावरी नदीसोबत उगम नेमका कोण्या ठिकाणी होतो, संगम नेमका कोण्या ठिकाणी होतो, तो सुद्धा भाग इथं काय असणार आहे? महत्वाचा असणार आहे. तर लक्षात ठेवा, जर आपण बघितलं परभणीमध्ये कंटेश्वर नावाचं जे काही ठिकाण आहे, इथे काय होतो? या नदीचा उगम गोदावरी सोबत होतो. मग दक्षिण पूर्णा नदीच्या काही उपनद्या आहेत, जसं की अंजना, दुधना, खेळणा, गिरिजा आणि कापरा यासारख्या उपनद्या दक्षिण पूर्णा नदीच्या आहेत. तो भाग लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला एक सिंदफणा नदी सुद्धा पाहायला मिळते. सिंदफणा नदी कुठे आहे? तर बीडमध्ये आहे. हिचा उगम बीडमध्ये चिंचोली या ठिकाणी होतो. आणि ही सिंदफणा नदी गोदावरी नदीला कोणत्या ठिकाणी येऊन मिळते मित्रांनो? तर माजलगाव या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय होतं? सिंदफणा आणि गोदावरी नदीचा उगम होतो. ठीक आहे. उपनद्या लक्षात ठेवा सिंदफणेच्या. कुंडलिका आणि बिंदुसरा ह्या काय आहेत? सिंदफणा नदीच्या उपनद्या आहेत. त्यानंतर दुसरी महत्वाची नदी आहे ती म्हणजे प्रवरा. उगम जर आपण बघितला प्रवरा नदीचा, तर लक्षात ठेवा मित्रांनो, भंडारदरा, अकोले जो काही नावाचा तालुका आहे नगरमध्ये, त्या ठिकाणी भंडारदरा या ठिकाणीचा उगम होतो. आणि प्रवरा नदी त्याचबरोबर लक्षात ठेवा गोदावरी यांचा संगम टोके या ठिकाणी होतो. नेवासे लक्षात ठेवायचे. आता उपनद्या जर आपण बघितल्या कोणाच्या? प्रवरा नदीच्या, तर त्या उपनद्या तुम्हाला लक्षात ठेवायचे. अदुला नावाची नदी आहे. ओके. मुळा नावाची हिची उपनदी आहे. त्याचबरोबर म्हाळुंगी नावाची उपनदी प्रवरा नदीची आपल्याला लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. मांजरा नावाची नदी लक्षात ठेवा. हिचा सुद्धा उगम जर आपण बघितला तर मित्रांनो, जे काही बीड आहे त्या बीडमध्ये पाटोदा नावाचा तालुका आहे. ठीक आहे. पाटोदा नावाचा तालुका आहे. बीडमध्ये पाटोदा या ठिकाणी बालाघाट डोंगर रांगेमध्ये मांजरा नदीचा उगम जो आहे तो आपल्या ठिकाणी पाहायला मिळतो. हे याच्याबद्दल विशेष माहिती जी आहे तुम्हाला लक्षात ठेवायची. आता या नदीची माहिती, याची लांबी जर आपण बघितली तर ती किती आहे? 724 आहे. लक्षात ठेवा 724 किलोमीटर आहे. इथं 716 झाले लक्षात ठेवा. मात्र 724 किलोमीटर हिची लांबी आहे. आणि जर आपण बघितलं पुढे मांजरा नदीबद्दल जर आपण बघितलं, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणामधून ती वाहते. अंबाजोगाईजवळ मांजरा नदीच्या काही फाट्याचे नदी चौरे सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. वान नदीने ते केलेलं पाहायला मिळतं. आता मग या मांजरा नदीच्या काही उपनद्या आहेत, जसं की तावरजा आहे, तेरणा आहे, गिरणा आहे, लेंडी आणि मन्याड यासारख्या काय आहेत मित्रांनो? हिच्या उपनद्या आहेत. आणि बीड जिल्ह्याची दक्षिण सीमा सुद्धा ही मांजरा नदी त्या ठिकाणी तयार करते. ह्या काही बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत. ओके. तर ह्या ज्या काही प्रमुख उपनद्या होत्या गोदावरीच्या त्या आपण कव्हर केल्या आहेत. पुढे जाऊयात. पुढे बघा, गोदावरी नदीची जी काही प्रमुख संगम त्याच्यावर असलेली जी काही धरणं आणि शहरे आपण पाहूयात. आता गोदावरी नदी असेल आणि कादवा नदी असेल यांचा संगम कोण्या ठिकाणी होतो? नांदूर मधमेश्वर. ओके. नाशिकमध्ये नांदूर मधमेश्वर या ठिकाणी ह्या दोन नद्यांचा संगम जो आहे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर गोदावरी आणि प्रवरा या नद्यांचा संगम टोके या ठिकाणी होतो. नेवासा लक्षात ठेवा. गोदावरी आणि प्राणहिता या दोन नद्यांचा संगम गडचिरोलीमध्ये सिरोंचा या ठिकाणी होतो. प्रवरा आणि मुळा या दोन नद्यांचा संगम नेवासे या ठिकाणी होतो. तसेच गोदावरी आणि दारणा नदीचा संगम सायखेडा या ठिकाणी होतो. ह्या बाबी इथं लक्षात असणार आहे. सायखेडा हे नाशिकमध्ये आहे. तो भाग लक्षात ठेवा. ओके. तर ही सगळी महत्वाची ठिकाणं आहेत ज्यावर प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. मग तशाच पद्धतीनं इथं धरणं सुद्धा महत्वाचे आहेत. जसं की गंगापूर या ठिकाणी जर आपण बघितलं, नाशिकमध्ये पहिले मातीचं धरण जे आहे ते इथं बांधण्यात आलं होतं. हा भाग सुद्धा काय असणार आहे? तितकाच महत्वाचा असणार आहे. पहिलं मातीचं धरण गंगापूर कुठे? नाशिकमध्ये. तसेच बघा, जायकवाडी धरण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं पैठणमध्ये. त्याच्या जलाशयाला आपण नाथसागर असं त्या ठिकाणी म्हणतो. प्रवरा नदीवर भंडारदरा नावाचं धरण आहे. तसेच दक्षिण पूर्णा ही जी काही गोदावरीची उपनदी आहे त्याच्यावर हिंगोलीमध्ये येलदरी आणि सिद्धेश्वर ही प्रमुख काय पाहायला मिळतात आपल्याला? धरणं जी आहे ते त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तो भाग लक्षात ठेवा. तसेच माजलगावमध्ये सिंदफणा नदीवर आपल्याला माजलगाव इथे धरण पाहायला मिळतं. तसेच या गोदावरीची जी काही उपनदी आहे मांजरा आणि तिची जी काही उपनदी आहे मन्याड, या नदीवर सुद्धा आपल्याला मन्याड नावाचं धरण जे आहे ते पाहायला मिळतं. तर ह्या सगळ्या बाबी इथं लक्षात ठेवायच्या आहेत. काही धार्मिक ठिकाणं सुद्धा नदीच्या काठावर आहेत. त्र्यंबकेश्वर, नाशिक, पैठण या ठिकाणी एकनाथ महाराजांची समाधी आहे.
नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी लिहिली तो भाग लक्षात ठेवा. नांदेडमध्ये गुरु गोविंद सिंग यांची काय आहे? समाधी आहे. तर गोदावरी नदीच्या काठावर ही काही प्रमुख संगम, धरणे, त्याचबरोबर जी काही धार्मिक ठिकाणं आहेत ह्या बाबी इथं आपण कव्हर केलेल्या आहेत. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचा क्वालिटी कंटेंट जो आहे ते तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे. आता थोडंसं आपण कृष्णा नदीबद्दल त्या ठिकाणी जाणून घेऊयात मित्रांनो. कृष्णा नदीचा जो काही उगम आहे तो साताऱ्यामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी होतो. आता महाबळेश्वर याच ठिकाणी बऱ्याचशा नद्यांचा उगम होतो लक्षात ठेवा. जसं की कृष्णा नदी आहे, कोयना आहे, वेण्णा आहे, गायत्री आहे, सावित्री आहे. म्हणजे या कोकणातल्या काही नद्या आहेत त्यांचा सुद्धा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो. म्हणजे एक वृक्षाकार जलप्रणाली जी आहे ती आपल्याला या ठिकाणी इथं पाहायला मिळते. तो भाग लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. नाही, केंद्र त्यागी जलप्रणाली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तो भाग लक्षात ठेवा. ओके. आता कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर, सह्याद्री या ठिकाणी होतो. आता याची जर लांबी महाराष्ट्रातली आपण बघितली मित्रांनो तर किती आहे? 282 किलोमीटर इतकी लांबी जी आहे ती आपल्याला कृष्णा नदीची इथे पाहायला मिळते. हा एक महत्वाचा पॉईंट तुम्हाला काय करायचा आहे? इथे लिहून घ्यायचा आहे, कारण की इथे तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. कसं लक्षात ठेवू शकता? 282 असं लक्षात ठेवू शकता. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. 282 कणाची नावे? कृष्णा नदीची. शंभू महादेव डोंगराच्या दक्षिणेकडून ही नदी जी आहे ती वाहताना दिसते. आणि मग या नदीला उजवीकडून कोयना, वेण्णा, वारणा, पंचगंगा आणि दूधगंगा आणि वेदगंगा ह्यासारख्या नद्या ज्या आहेत त्या उजवीकडे येऊन मिळतात. आता पंचगंगा नदी जी आहे ती कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती, सरस्वती अशा एकूण 5 नद्या एकत्रित येऊन त्याला इथं काय म्हटलं गेलं आहे? पंचगंगा नदी असं म्हटलं गेलं आहे. तर तो भाग लक्षात ठेवा. कोयना, वेण्णा, वारणा, दूधगंगा आणि वेदगंगा ह्या काय आहेत? कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. तसेच डावीकडून एकमेव नदी येऊन मिळते ती म्हणजे येरळा. हे सुद्धा लक्षात ठेवा. IMP आहे, कारण की ह्या नदीवर प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले आहेत की डावीकडून येऊन मिळणारी कोणती उपनदी आहे कृष्णेची? तर येरळा आहे. ओके. कोल्हापूर शहर जे आहे ते पंचगंगा नदीच्या काठावर आहे. सर्वांना आपल्याला माहिती आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल काही वेळ घालवता कामा नये. कृष्णा नदी आणि तिच्याशी संबंधित काही संगम आणि धरणं आपण इथं पाहणार आहोत. कृष्णा नदी आणि कोयना नदी यांचा जो काही संगम आहे तो कराड या ठिकाणी होतो आणि त्याला आपण काय म्हणतो? प्रीती संगम असं त्या ठिकाणी म्हणतो. ओके. मग इथे कोणाची समाधी आहे ते तुम्हाला काय करायचं? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम साताऱ्यामध्ये माहुली या ठिकाणी होतो. कृष्णा आणि वारणेचा संगम सांगलीमध्ये हरिपूर या ठिकाणी होतो. कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम कोल्हापूरमध्ये नरसिंहवाडी जी आहे या ठिकाणी आपल्या 2 नद्यांचा संगम जो आहे तो पाहायला मिळतो. तो भाग लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे सगळे महत्त्वाच्या बाबी आहेत ज्यावर प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेले आहेत. आणि येरळा आणि कृष्णाचा संगम सांगलीमध्ये होतो. ब्रह्मनाळ जवळ भिलोंडी नावाचे काही गाव आहे त्या ठिकाणी होतो. तो भाग लक्षात ठेवा. काही धरणाच्या बाबतीत आपण इथं अभ्यासणार आहोत. धोम धरण लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके. धोम धरण लक्षात ठेवा, जे की आपल्याला कृष्णा नदीवर सातारा जिल्ह्यामध्ये वाई या ठिकाणी पाहायला मिळतं. कोयना धरण, ज्याला आपण त्याच्या जलाशयाला शिवाजी सागर असं त्या ठिकाणी म्हणतो, हे एक प्रमुख जलाशय आहे लक्षात ठेवा. कोयना धरण आणि वीज निर्मिती प्रकल्प सुद्धा या ठिकाणी आहे. चांदोली धरण वारणा नदीवर आहे. राधानगरी भोगावती नदीवर आहे. या बाबी लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. भीमा नदीचं जी काही बाबी आहेत त्याच्याबद्दल आपण त्या ठिकाणी जाणून घेऊयात. भीमा नदीचं जी काही खोरा आहे त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. आता भीमा नदी जर आपण बघितली ही काय आहे? कृष्णेची उपनदी आहे. मात्र ही कृष्णेची उपनदी असली तरी हिचं एक स्वतंत्ररित्या आपल्याला काय करावं लागणार आहे? अभ्यास करावा लागणार आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये हिचा प्रवाह जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळं भीमा नदी जी आहे ती ते विशेषतः आपल्याला काय करायचं आहे? सेपरेटरित्या अभ्यास आहे. तिचा अभ्यास जो आहे तो सेपरेट त्या ठिकाणी करायचा आहे. तो इथं लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. ओके. आता मुळात जर आपण बघितलं भीमा नदी जी आहे तिचा उगम कोण्या ठिकाणी? पुण्यामध्ये भीमाशंकर नावाचं जे काही ठिकाण आहे इथे काय होतं मित्रांनो? या भीमा नदीचा उगम जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. हिची लांबी किती आहे? तर 451 किलोमीटर हिची लांबी आहे. त्याचबरोबर पुणे आणि सोलापूर जिल्हा याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपल्याला इथं पाहायला मिळतो. आता पूर्ण सोलापूर आणि हा जो काही जिल्हा आहे पुणे आणि सोलापूर या भागामधून ही नदी जी आहे ती वाहताना आपल्याला पाहायला मिळते. एकूण लांबी जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली की भीमा नदीची एकूण लांबी किती आहे, तर एकूण लांबी असणार आहे मित्रांनो 860 किलोमीटर. मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये ती 451 किलोमीटर इतका तिचा प्रवास आहे. आणि पुढे जाऊन ती काय करते? महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन ती कृष्णा नदीला जाऊन मिळते. तर तो भाग लक्षात ठेवा. ठीक आहे. ती महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदीला मिळते का? तर नाही. ती 451 किलोमीटर लांबी आहे तिच्याने तो प्रवास पूर्ण करून ती काय करते? तर या ठिकाणी कृष्णा नदीला जाऊन मिळते. तर तो भाग तुम्हाला काय करायचं? लक्षात ठेवायचा आहे. ओके.
आता मुळात लक्षात घ्या काही उपनद्या आहेत. जसं की जर आपण बघितलं, वेळ आहे, घोड आहे, सीना आहे, बोटी आहे, यासारख्या तिच्या काय आहेत, उपनद्या आहेत. तो भाग इथे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच मुळा, मुठा, नीरा, मान, इंद्रायणी यासारख्या सुद्धा तिच्या काय आहेत, उपनद्या आहेत. भामा सुद्धा तिची काय आहे, उपनदी आहे. आता घोड नदी जर आपण बघितलं, उगम हिचा सह्याद्रीत होतो. घोड नदी ही काय आहे, तर भीमा नदीची एक महत्वाची उपनदी आहे. त्याचबरोबर या घोड नदीच्या उपनद्या कुकडी, मीना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच जर आपण बघितलं, यांचा संगम कोण्या ठिकाणी होतो, शिरूरमध्ये होतो, भीमा नदी आणि घोड नदी. ठीक आहे. कुकडी नदी निगोज येते, काय करते, रांजण खळगे जे आहे ते तयार केले. कुकडी नदीच्या पात्रामध्ये निगोजमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात, पॉट होल किंवा त्याला आपण रांजण खळगे असं त्या ठिकाणी म्हणतो. तो भाग लक्षात ठेवा. भीमा आणि तिच्या इतर उपनद्या आणि त्यावरील धरणं आपण पाहूयात. इंद्रायणी नदी लक्षात ठेवा, भीमा नदीची उपनदी आहे. उगम लोणावळा या ठिकाणी होतो आणि या इंद्रायणी नदीच्या काठावरील काही पवित्र धार्मिक स्थळे देहू आणि आळंदी आपल्याला सांगता येतात. मुळा आणि मुठा यांचा संगम पुण्यामध्ये होतो लक्षात ठेवा आणि त्या भीमेला रांजणगाव येथे त्या ठिकाणी जाऊन मिळतात. नीरा नदी पुणे सातारा आणि पुणे सोलापूरची सीमा त्या ठिकाणी निश्चित करते. म्हणजे दोन काय तर जिल्ह्यांची सीमा जी आहे ती कशामुळे तयार झालेली आहे, तर या नीरा नदीमुळे त्या ठिकाणी तयार झाली. तो भाग लक्षात ठेवा. सीना जी नदी आहे ती नगर शहर सीना नदीच्या काठावर वसलेलं आपल्याला पाहायला मिळतं, किंवा अहिल्यानगर जे आहे सध्याचं त्याचं नाव अहिल्यानगर आहे लक्षात ठेवा. म्हणजे या सीना नदीच्या काठावर हे वसलेलं महत्त्वाचं शहर आहे. आता काही संगम आपण पाहूयात. जसं की भीमा आणि नीरा नदीच्या संगमावर नीरा नरसिंहपूर नावाचं ठिकाण आहे. भीमा आणि सीना नदीच्या संगमावर कुंडल लक्षात ठेवा सोलापूर या ठिकाणी आहे. भीमा आणि मुळा मुठा या नद्यांचा संगम जो आहे तो रांजणगाव या ठिकाणी झालेला आहे. ओके. काही धरणं आहेत आणि त्यांचे जलाशय आहेत. जसं की उजनी धरण भीमा नदीवर आहे. यशवंत सागर त्याच्या जलाशयाला आपण म्हणतो. भाटगर धरण येळवंडी नदीवर आहे. येसाजी कंक सागर आपण त्याच्या जलाशयाला म्हणतो. पानशेत धरण अंबी नदीवर आहे. त्याच्या जलाशयाला आपण तानाजी सागर असं म्हणतो. वरसगाव धरण हे मोसी नदीवर आहे. त्याच्या जलाशयाला आपण वीर बाजी पासलकर असं त्या ठिकाणी म्हणतो. माणिकडोह हा जो काही प्रकल्प आहे तो कुकडी नदीवर आहे. त्याच्या जलाशयाला आपण शहाजी सागर असं म्हणतो. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट करून ठेवा, प्रश्न परीक्षेमध्ये याच्यावर तुम्हाला जोड्या जोडायला वगैरे आलेल्या आहेत. उजनी भीमा नदी यशवंत सागर, भाटगर येळवंडी नदी येसाजी कंक सागर, पानशेत अंबी नदी तानाजी सागर, वरसगाव धरण मोसी नदी वीर बाजी पासलकर जलाशय, माणिकडोह कुकडी नदी आणि त्याच्या जलाशयाला आपण शहाजी सागर असं म्हणतो. त्यानंतर बघा पंढरपूर येथे भीमेलाच काय म्हटलं जातं, चंद्रभागा म्हणून ओळखलं जातं. तर तो भाग लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. पैनगंगा नदी विदर्भातली महत्वाची आहे आणि विदर्भातील सर्वात लांब नदी सुद्धा ही पैनगंगा नदी तुम्हाला काय करायची मित्रांनो, लक्षात ठेवायची. आता दोन नद्या आहेत, कशा, पैनगंगा आणि वैनगंगा. पैनगंगा आणि वैनगंगामध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ देऊ नका. अत्यंत महत्वाचा हा भाग आपल्याला इथं काय तर सांगता येतो. ठीक आहे. पैनगंगा आणि वैनगंगामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. सुरुवातीला आपण काय करूयात, पैनगंगा नदीचा अभ्यास इथे करूयात. आता याची लांबी किती आहे, 495 किलोमीटर या नदीची लांबी आहे. उगम जर आपण बघितला तर अजिंठा डोंगर रांगेमध्ये बुलढाणा या ठिकाणी या नदीचा उगम होतो. तर तो भाग लक्षात ठेवायचा. ठीक आहे. देऊळघाट किंवा बुलढाणा लक्षात ठेवा. अजिंठा डोंगर रांगेमध्ये पैनगंगा नदीचा उगम होतो. आता मग अजिंठा डोंगर रांगेमध्ये उगम पावल्यानंतर ही नदी काय करते, पुढे वाहत जाते. कोणत्या कोणत्या याच्यातून, नांदेड आहे, यवतमाळ आहे, वाशिम आहे, या जिल्ह्यातून या नदीचा प्रवाह जो आहे तो आपल्या ठिकाणी पाहायला मिळतो. ठीक आहे. आता यवतमाळच्या पूर्व सरहद्दीवर बल्लारपूर येथे वर्धा नदीला ती काय करते, जाऊन मिळते. तर तो एक भाग लक्षात ठेवायचा आहे. बल्लारपूर येथे ही नदी काय करते, त्या ठिकाणी वर्धा नदीला जाऊन मिळते. तर तो भाग लक्षात ठेवायचा आहे. आता काही उपनद्या आहेत लक्षात ठेवा. जसं की या पैनगंगा नदीला तिच्या उजव्या तीरावरून येऊन मिळणारी नदी कोणती आहे, तर ती कयादू आहे लक्षात ठेवा. आणि डाव्या तीरावरून येऊन मिळणाऱ्या नद्या कोणत्या आहेत, पूस, अरुणावती, अडान, विदर्भा आणि वाघाडी यासारख्या नदी लक्षात ठेवा. त्याचबरोबर एक खुनी नावाची नदी सुद्धा आहे जी काय करते आपल्याला, तर या ठिकाणी पैनगंगा नदीला येऊन मिळालेली पाहायला मिळते. काही संगम लक्षात ठेवा. पैनगंगा आणि वर्धा यांचा संगम जर आपण बघितला तर चंद्रपूरमध्ये या ठिकाणी होतो. आणि मुळात जर आपण बघितलं मित्रांनो, यांचा जो काही संगम होतो त्या संगमाला काय म्हटलं जातं यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. त्यासाठी हा भाग सुद्धा काय असणार आहे, महत्त्वाचा त्या ठिकाणी असणार आहे. तो इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके. आता मुळात जर आपण बघितलं पैनगंगा आणि पूस यांचा संगम हिवरा या ठिकाणी होतो. हे हा भाग लक्षात ठेवा. आणि मग एकंदरीतच पैनगंगा नदीवर
एक इसापूर नावाचं धरण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. आता 2-3 बाबी लक्षात ठेवा, बाकी काही तेवढं महत्त्वाचं नाही. लक्षात ठेवा, विदर्भातील सर्वात लांब नदी आहे, 495 किलोमीटर हिची लांबी आहे. हा एक भाग तुम्हाला इथे काय करायचं, लक्षात ठेवायचा आहे. अजिंठा डोंगररांगेत बुलढाणा या ठिकाणी हिचा उगम होतो. नांदेड, यवतमाळ, वाशिम या तिच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आपल्याला या ठिकाणी बाबी पाहायला मिळतात. आणि बल्लारपूर, चंद्रपूर या ठिकाणी ती काय करते, वर्धा नदीला जाऊन मिळते. ओके, काही उपनद्या सुद्धा हिच्या आपण इथे कव्हर केलेल्या आहेत. आता काही दक्षिण वाहिनी नद्या, जसं की वर्धा नदी लक्षात ठेवा, उगम सातपुडा पर्वतरांगेमध्ये बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी तिचा उगम होतो. आणि हिच्या जे काही डावीकडून येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत त्यामध्ये वेण्णा, त्याचबरोबर जाम, इरई यासारख्या जे काही नद्या आहेत ह्या वर्धा नदीला काय करतात, येऊन मिळतात. आता वर्धा नदीच्या बाबतीत लक्षात ठेवा, सातपुडा पर्वतरांग बैतूल जिल्ह्यात मध्य प्रदेशमध्ये, तर हा भाग लक्षात ठेवायचा आहे. आणि मग वर्धा, अमरावती, पुढे यवतमाळ जिल्ह्याची पूर्व सरहद ती निर्माण करते, हा भाग लक्षात ठेवा. एकूण लांबी जर आपण बघितलं 455 किलोमीटर लांबी आहे. आणि त्यामुळे ही काय ठरते, तर सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी लक्षात ठेवायचे, 455 किलोमीटरची काय आहे, लांबी आहे. आता वर्धा नदीचं खोरं जे आहे ते खनिज संपन्न आहे, मिनरल्स आहेत, खनिज आहेत लक्षात ठेवा, जसं की कोळसा, चुनखडी, डोलामाईट यासारखी खनिज इथं आपल्याला पाहायला मिळतात. तर तो एक महत्त्वाचा भाग आहे, खनिज संपन्न हा काय आहे, तर नदीचा भाग आहे. आता ही नदी जी आहे ती अमरावती असेल महाराष्ट्रातलं, नागपूर असेल, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्याच्या सीमेवरून त्या ठिकाणी वाहणारी एक नदी आहे. ओके, आता नदीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर काही उपनद्या आपल्याला इथं पाहायच्या आहेत. उपनद्या परत एकदा बघा, या नदीच्या उपनद्या जर आपण बघितलं तर डाव्या तीरावरून येऊन मिळणाऱ्या नद्यांमध्ये आपण बघितलं इरई, त्याचबरोबर वेण्णा, एक नदी लक्षात ठेवा. ठीक आहे, वेण्णा ही नदी इथं येणार नाही. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं कार नावाची नदी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बोर नावाची नदी आहे. ओके, कार, बोर यासारख्या नद्या इथे येऊन मिळतात. तर तो एक भाग तुम्हाला इथं काय करायचा, याच्याबद्दलचा लक्षात ठेवायचा. ठीक आहे, कार, बोर, नंद आणि इरई, ओके, ह्या नद्या इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, ज्या की तिला काय करतात, डाव्या तीरावरून येऊन मिळतात. आणि उजवीकडून येऊन मिळणाऱ्यांमध्ये कोणत्या आहेत, तर लक्षात ठेवायचं तुम्हाला, रामगंगा आहे, निरगुडा आहे, वेमला नावाची नदी आहे लक्षात ठेवा. ठीक आहे, वेमला नावाची नदी आहे. त्याचबरोबर पैनगंगा सुद्धा येऊन काय करते, या नदीला मिळते, पैनगंगा सुद्धा येऊन मिळते वर्धाला. तर तो एक भाग लक्षात ठेवा. ठीक आहे, तर वर्धा आणि वैनगंगा यांचा पुढे काय होतो, संगम होतो. तर तो भाग सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. ओके, एक अप्पर वर्धा आपल्याला काय पाहायला मिळतो, तर एक डॅम पाहायला मिळतो, मोर्शी. तर तो भाग लक्षात ठेवा. संत्र्यासाठी प्रसिद्ध हा भाग आहे आणि विदर्भाचं कॅलिफोर्निया वगैरे त्याला म्हटलं जातं. पुढे जाऊयात, वैनगंगा नदी याच्याविषयी आपण अभ्यासूयात, किंवा प्राणहिता खोऱ्याबद्दल आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. उगम होतो वैनगंगेचा मैकल डोंगर रांगेमध्ये, शिवनी मध्य प्रदेश या ठिकाणी. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यामधून ती काय करते, तर वाहते. आणि उपनद्या आहेत कनान, गाडवी आणि बावनथडी ह्यासारख्या उपनद्या या नदीच्या लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वर्धा नदी आणि वैनगंगा नदी यांचा जो काही संगम आहे तो चपराळा, गडचिरोली या ठिकाणी होतो. आणि यांच्या संयुक्त प्रवाहाला काय म्हणून ओळखलं जातं, प्राणहिता म्हटलं जातं. म्हणजे वैनगंगा आणि वर्धा ह्या नद्या ज्या ठिकाणी येऊन मिळतात त्या ठिकाणाला चपराळा असं आपण म्हणतो. आणि एकंदरीतच लक्षात ठेवा, हे जे काही प्रवाह आहे या दोन नद्यांचा, त्याला पुढे प्राणहिता म्हणून आपण त्या ठिकाणी ओळखतो. तो भाग लक्षात ठेवा. ठीक आहे, प्राणहिता ही नदी जी आहे ती मग पुढे गोदावरीला सिरोंचा या ठिकाणी मिळते. आणि मग गोदावरी आणि प्राणहितेचा संगम सिरोंचा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, धरण आहे इटियाडोह गाडवी नदीवर, गोसीखुर्द प्रकल्प आहे वैनगंगा नदीवर. तर या बाबी लक्षात ठेवा. पुढे पश्चिम वाहिनी नद्यांच्या बाबतीत जाणून घेऊयात. दोन नद्या इथे लक्षात ठेवा, IMP करून, नर्मदा आणि तापी. नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशमधल्या अमरकंटक या ठिकाणी होतो. आणि महाराष्ट्रातला तिचा प्रवाह फक्त आणि फक्त 54 किलोमीटर आहे लक्षात ठेवा. नंदुरबारची सीमा इथं तयार करताना ती पाहायला मिळते. नर्मदा नदीच्या काही उपनद्या आहेत, जसं की उदय आणि देवगंगा. पुढे बघा, तापी नदीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहेत. आता पश्चिम वाहिनी नद्या तशा भरपूर आहेत लक्षात ठेवा. ओके, मात्र दोन प्रमुख लक्षात ठेवायचे, त्यामधले नर्मदा आणि तापी, कारण की कोकणातल्या सगळ्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. मात्र इथे तुम्हाला लक्षात ठेवायचे नर्मदा आणि तापी. तापी नदी काय आहे, विशेष महत्त्वाचं आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. हिलाच काय म्हटलं जातं, खानदेश कन्या म्हणून ओळखलं जातं. तर तो भाग लक्षात ठेवा.
आता तापी नदीचा उगम सुद्धा मुलताई या ठिकाणी होतो, म्हणजे मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुलताई या ठिकाणी नदीचा उगम होतो. हिची लांबी एकूण आहे 724, मात्र महाराष्ट्रातली लांबी किती किलोमीटरची आहे? 208 किलोमीटरची आहे. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके. सातपुडा पर्वत आणि सातमाळा अजिंठा यांच्या दरम्यान खचदरीतून वाहणारी ही कोणती नदी? तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तापी नदी. ओके. तर हा भाग लक्षात ठेवा. प्रमुख काय आहेत? तर पश्चिम वाहिनी नद्या आहेत. तर ह्या बाबी लक्षात ठेवायचे. सातमाळा पर्वत आणि सातपुडा पर्वत आणि सातमाळा अजिंठा डोंगरांग यांच्यामधून वाहणारी ही नदी आहे. तर हा भाग अत्यंत महत्त्वाचा तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून असणार आहे. बघा, तापी नदीच्या काही उपनद्या आणि प्रमुख शहरं आपण पाहूयात. पूर्णा नदी लक्षात ठेवायचं आहे. ही तापीची काय आहे? प्रमुख एक उपनदी आपल्या ठिकाणी सांगता येते. पांझरा, ओके, आणि गिरणा. तर ह्या बाबी लक्षात ठेवा. तर धुळे शहर जे आहे ते पांझरा नदीच्या काठावर आहे. पूर्णा नदी जी आहे एक मुख्य उपनदी आहे, लक्षात ठेवा तापीची. चांगदेव येथे तिचा संगम होतो, तर तो एक भाग लक्षात ठेवायचा आहे. आणि गिरणा नदी उगम सातमाळा या ठिकाणी आणि संगम जळगावमध्ये होतो, तर हा भाग इथं महत्त्वाचा असणार आहे. मग काठावरील काही शहरं लक्षात ठेवा. तापी नदीच्या काठावर भुसावळ हे प्रसिद्ध शहर आहे. तसेच जर आपण बघितलं, बुऱ्हाणपूर हे प्रसिद्ध शहर आहे. पांझरा नदीच्या काठावर धुळे हे शहर आहे. नळगंगा नदीच्या काठावर मलकापूर हे शहर आहे. तसेच तापी आणि गोमती ह्या दोन नद्यांचा संगम प्रकाशी या ठिकाणी होतो, तर हा एक भाग लक्षात ठेवा. धरणाच्या बाबतीत लक्षात ठेवा, हतनूर धरण आहे, गिरणा धरण आहे आणि सुसरी धरण आपल्याला या तापी नदी खोऱ्यामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर वळूयात कोकणातील नद्यांकडे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं काय करावं लागणार आहे, तर वर्गीकरण करावं लागणार आहे. जसं की उत्तर कोकणातील नद्या, मध्य कोकणातील नद्या आणि दक्षिण कोकणातील नद्या. आता मुळात जर आपण बघितलं, सह्याद्री हा जो काही पर्वत आहे, या सह्याद्री पर्वतामुळे काय झालेलं आहे, इकडे हा जलविभाजक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे पश्चिम वाहिनी नद्या आणि पूर्ववाहिनी नद्या आणि पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या लक्षात ठेवायचे. आता या सह्याद्रीच्या इकडे घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि त्यामुळे इथल्या ज्या काही नद्या आहेत त्या कुठे, तर लक्षात ठेवायचे, पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या नद्यांना पाणी जे आहे ते असतं आणि एकंदरीतच या नद्या इकडे अरबी समुद्राला जाऊन काय करतात, मिळतात. ओके. आणि सह्याद्रीत उगम पाहून अरबी समुद्राला मिळतात आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर या अतिशय अखूड आहेत. कारण की सह्याद्रीचा जो काही हा कोकणचा भाग आहे पश्चिमेकडचा, तो चिंचोळा भाग आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं लगेच इकडे काय आहे, अरबी समुद्र आहे. त्यामुळे ह्या नद्यांची लांबी जास्त नाही. सगळ्यात जास्त जर आपण लांबी बघितली 130 किलोमीटर इथं पाहायला मिळते आपल्याला. त्यामुळे आखूड नद्या आहेत, मात्र अतिशय वेगवान आहेत. कारण की इथं जर आपण बघितलं ना, सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून त्या नद्या उगम पावतात आणि प्रचंड प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते इकडे धावताना दिसतं आपल्याला किंवा वाहताना दिसतं. त्यामुळे अतिशय वेगवान नद्या ज्या आहेत त्या या भागामध्ये पाहायला मिळतात. उत्तर कोकणामध्ये आपण पाहूयात, दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, काळू आणि उल्हास ह्या नद्या आहेत. उल्हास नदी लक्षात ठेवा, कोकणातील सर्वात लांबीची नदी आहे, जिची लांबी 130 किलोमीटर इतकी आहे आणि तिच्या उपनद्या काळू आणि भातसा लक्षात ठेवा. तसेच वैतरणा नदी जी आहे ती, त्याच्यावर एक मोडक सागर नावाचा प्रकल्प आहे, लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर मध्य कोकणामध्ये जर आलो तर आपण, तर पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, सावित्री, विशिष्टी ह्या नद्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि मध्य कोकणातील जी काही पाताळगंगा नदी आहे त्याच्यावर खोपोली या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प आहे, तो भाग लक्षात ठेवा. त्यानंतर विशिष्टी नदी लक्षात ठेवा, चिपळूण शहर या नदीच्या काठावर आहे आणि दाभोळची खाडी इथे प्रसिद्ध आहे. दक्षिण कोकणामध्ये जाऊयात. शास्त्री, काजळी, मुचकुंदी, वाघोटणे, कर्ली आणि तेरेखोल या नद्या आहेत. तेरेखोल नदी जी आहे ती महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांची सीमा त्या ठिकाणी निश्चित करते. काही प्रमुख नद्या आणि त्यांच्या काठावरील शहरं जर आपण बघितली तर सावित्री नदीवर महाड हे शहर आहे, कुंडलिका नदीवर रोहा, गड नदीवर कणकवली हे शहर त्या ठिकाणी काठावरचं, लक्षात ठेवा. आता काही तलाव आणि सरोवराबाबत आपण त्या ठिकाणी जाणून घेऊयात. बघा, गोंदिया, नवेगाव बांध, चंद्रपूर, ताडोबा लक्षात ठेवायचे, असोल मेंढा लक्षात ठेवा. त्याचबरोबर जर आपण बघितलं, नागपूर या ठिकाणी अंबाझरी आणि रामसागर, बुलढाणा या ठिकाणी लोणावर उल्कापातामुळे निर्माण झालेला आहे, सातारा या ठिकाणी कास आणि शिवसागर लक्षात ठेवा, मुंबईमध्ये विहार आणि पवई ह्या बाबी लक्षात ठेवायच्या. नद्यांच्या काही नैसर्गिक सीमा लक्षात ठेवा. गोदावरी नदीमुळे अहिल्यानगर, ठीक आहे, तर ते दोन्ही नावं चेंज आहेत, लक्षात ठेवा आता, ठीक आहे. छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांची सीमा. इंद्रायणी, पुणे आणि पिंपरी, आता याच्यामध्ये नैसर्गिक सीमा आहे, लक्षात ठेवा. ओके. तर तो भाग आपण पाहतोय. वर्धा, अमरावती आणि वर्धा, वैनगंगा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा. तेरेखोल, सिंधुदुर्ग आणि गोवा. ओके. तर हे काय आहेत, नैसर्गिक सीमा त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची. कोयना नदी जलाशय आहेत, लक्षात ठेवा. कोयना नदीचं जे की जलाशय आहे त्याला शिवाजी सागर असं म्हणतो आपण. जायकवाडी नदीचं जे की जलाशय आहे त्याला आपण नाथसागर असं म्हणतो.
उजनीचं जे काही जलाशय आहे त्याला आपण यशवंत सागर असं म्हणतो. राधानगरीचं जे काही जलाशय आहे त्याला आपण लक्ष्मी सागर असं त्या ठिकाणी म्हणतो. भाटघर जे काही धरण आहे त्याच्या जलाशयाला आपण येसाजी कंक सागर असं त्या ठिकाणी म्हणतो किंवा जलाशय असं म्हणतो, लक्षात ठेवा. माणिकडोह याच्या जलाशयाला शहाजी सागर असं म्हणतो. हातनूर हे जे काही धरण आहे त्याच्या जलाशयाला आपण मुक्ताई सागर असं म्हणतो आणि तोतलाडोह याला आपण मेघदूत जलाशय असं त्या ठिकाणी त्याच्या जलाशयाला म्हणतो. तर ही जलाशयाची नावं आहेत, ही धरणाची नावं आहेत, ह्या बाबी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील ज्या काही महत्त्वाच्या नद्या होत्या त्या नद्यांच्या उपनद्या, त्या नद्यांचे संगम, त्या नदीच्या काठावरची प्रमुख ठिकाणं, त्यांच्या नैसर्गिक सीमा, त्यांचे धरणं आणि त्यांच्या जलाशयाची नावं, हा एक महत्त्वपूर्ण भाग आपण इथं कव्हर केला आहे. जर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्याचबरोबर कमेंटसुद्धा त्या ठिकाणी करू शकता. थांबूयात. धन्यवाद. थँक्यू सो मच.